नमस्कार मित्रांनो, ज्ञानराजा मॅथमॅटिक्स अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी 2021 या परीक्षेत विचारले गेलेले गणिताचे प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न 91 ते 120 या नंबरला गणिताचे प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 91. 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 216, 126 व 162 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्या लागतील? पर्याय 6, 9, 36, 18. हे जे उदाहरण आहे हे मसावीवरचं उदाहरण आहे. त्यासाठी आपण 216, 126 आणि 162चा मसावी काढूया. 216च्या अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 216चे अवयव 2 हा 3 वेळा आणि 3 हा 3 वेळा. तसेच 126चे अवयव 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7. 3 हा अवयव 2 वेळा, 2 एक वेळा आणि 7 एक वेळा. 162चे अवयव 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. 3 हा 4 वेळा अवयव येतो. आता मसावी काढण्यासाठी आपल्याला साधारण विभाज्य काढावे लागतील. तर तीनही संख्यांमध्ये 2 हा 1 वेळा सामायिक आहे आणि 3 हा 2 वेळा सामायिक आहे. म्हणून साधारण विभाज्य 2, 3 आणि 3. म्हणून मसावी येतो या तिघांचा गुणाकार 2 गुणिले 3 गुणिले 3. 3 त्रिक 9 गुणिले 18. 18 हा मसावी येतो. म्हणजे प्रत्येक गठ्ठ्यामध्ये 18 वह्या आपण घ्यायला हवेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील गणिताची आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करण्यासाठी आपण ज्ञानराजा मॅथमॅटिक्स अकॅडमी सोबत राहूया. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक बटन दाबा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबण्यास विसरू नका, जेणेकरून आपणास या चॅनलचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. प्रश्न क्रमांक 92. 49.247 या संख्येतील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? इथे 4 दोन ठिकाणी एक पूर्णांक संख्यामध्ये आहे, म्हणजे दशांश अपूर्णांकाच्या डाव्या बाजूला आणि एक दशांश अपूर्णांकाच्या उजव्या बाजूला. पर्याय दिले 10चा वर्ग, 10चा वजा 2 भागात, 10चा वजा 3 भागात. इथलं उजवीकडच्या 4ची स्थानिक किंमत म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडील 4ची स्थानिक किंमत 0.04 आहे. तर डावीकडच्या म्हणजे दशांश चिन्हाच्या डावीकडे असलेल्या 4ची स्थानिक किंमत 40 आहे. म्हणून यांची पट 0.04 भागिले 40. 4 कॅन्सल होतील आणि 1 भागिले 1000 राहील. बरोबर 1 भागिले 10चा घन आणि ते 10चा घन अंशस्थानी नेल्यास 10चा वजा 3वा घात होईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 93. शेजारील समभुज चौकोनातील n अंश बरोबर किती? पर्याय दिले 70 अंश, 80 अंश, 60 अंश, 90 अंश. आता ह्या आकृतीमध्ये एक कोन 20 दिलेला आहे आणि एक कोन n अंश दिला आहे. आपण या चारही कोनांना नावे देऊन घेऊ A, B, C, D. आता आपल्याला माहिती आहे समभुज चौकोनाचे कर्ण दुभागतात, कोनांना दुभागतात. म्हणून माप कोन B हा 20च्या दुप्पट होईल. 20 आणि हा 20 हे दोघं सारखे झाल्यामुळे 20च्या दुप्पट 40 होईल. आणि समभुज चौकोनाचे लगतचे पूरक असतात, म्हणजे B आणि C या दोघांचं माप 180 होईल. म्हणून माप कोन C बरोबर 180 वजा 40 ते जाते 140. आणि n अंश हा या AC या कर्णाने B कोणाला दुभागलेला आहे. म्हणून n अंश बरोबर 140 भागिले 2 बरोबर 70 अंश. 70 अंश म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 94. 9 सेमी बाय 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्यात. तर 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती सेंटीमीटर असेल? पर्याय 262 सेंटीमीटर, 180 सेंटीमीटर, 162 सेंटीमीटर आणि 81 सेंटीमीटर. ABCD हा चौकोनी रंगीत कागद आहे. या कागदाचा AC हा कर्ण आहे आणि BD हा दुसरा कर्ण आहे. त्यांचा छेदनबिंदू O आहे.
AC वर आणि BD वर जर तो कागद कापला तर 4 पताका तयार होतात. AOB, BOC, COD आणि AOD या 4 पताका. त्यातील AOB आणि COD या 2 मोठ्या पताका आहेत. त्या मोठ्या पताकाची परिमिती आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपल्याला कर्णाची लांबी काढावी लागेल. कर्ण बरोबर 9चा वर्ग अधिक 40चा वर्गाचं वर्गमूळ. 9चा वर्ग 81, 40चा वर्ग 1600 म्हणून कर्ण येतो वर्गमुळात 1681. 1681 वर्गमूळ 41 म्हणून AC 41 येतो. BD सुद्धा 41 येईल. आता आयताचे कर्ण एकमेकास दुभागतात म्हणून AO, BO, CO आणि DO हे समान लांबीचे होतील आणि ते कर्णाचे अर्धे होतील म्हणजे 20.5 होतील. AO, BO, CO, DO हे सगळे 20.5 सेमी. मोठी पताका परिमिती AOB ची परिमिती येते 40 AB अधिक 20.5 BO अधिक 20.5 AO अशी परिमिती येते. ती परिमिती ते 81. तशीच मोठी पताका COD ची परिमिती सुद्धा DO अधिक CO अधिक CD ती येते 40 अधिक 20.5 अधिक 20.5 बरोबर 81. आणि दोन्ही पताकाची एकूण परिमिती येईल 81 अधिक 81 बरोबर 162 सेंटीमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 95. x वर्ग वजा 9x अधिक 20 भागिले x वजा 5 बरोबर 0 असेल तर x बरोबर किती? पर्याय 4 वजा 4 5 वजा 5. आता ही संख्या शून्य कधी होईल तर अंश शून्य असेल तर, म्हणजेच x वर्ग वजा 9x अधिक 20 हे शून्य असेल तर टोटल संख्या शून्य होणार आहे. आता x वर्ग वजा 9x अधिक 20 बरोबर शून्य असेल तर 20 चे असे अवयव पाडू की ज्याची बेरीज 9 येईल. 20 चे अवयव पडतात 4 आणि 5. म्हणून x वर्ग वजा 9x अधिक 20 आपल्याला लिहिता येतील x वजा 4 गुणिले x वजा 5 बरोबर 0. म्हणून x वजा 4 बरोबर 0 असेल तर x ची किंमत 4 येईल. x वजा 5 शून्य असेल तर x ची किंमत 5 येईल. म्हणजे x च्या दोन किमती येतात 4 किंवा 5. परंतु x बरोबर 5 ही किंमत या संख्येमध्ये टाकली आपण तर छेदस्थान 0 होतो 5 वजा 5 आणि छेदस्थानी 0 झाल्यावर ती संख्या अनंत होते, इन्फानाइट होते. म्हणून आपल्याला x बरोबर 5 हे शक्य नाही. म्हणून x बरोबर 4 ही एकच किंमत असेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. फक्त काही 500 रुपये किमतीच्या आणि काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीमध्ये 30,500 रुपये आहेत. तर त्या पिशवीस खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील? 23, 39, 43, 49. समजा 500 रुपयाच्या X नोट आहेत असं मानू आणि 2000 रुपयाच्या Y नोट आहेत असं मानलं आपण. तर समीकरण होतं 500X अधिक 2000Y. 500 रुपयाच्या X नोटा म्हणून ते 500X होतील. 2000 रुपयाच्या Y नोटा म्हणून 2000Y होईल. तर 500X अधिक 2000Y बरोबर 30,500. प्रत्येक संख्येतील शेवटचे 2 शून्य कॅन्सल केले तर 5x अधिक 20y बरोबर 305. 5 ने भागल्यानंतर x अधिक 4y बरोबर 61. आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून x बरोबर 61 वजा 4y. आता x बरोबर 61 वजा 4y याचा अर्थ काय होतो? 61 ला 4 ने भागल्यानंतर जी बाकी राहते तीच बाकी x ला 4 ने भागल्यानंतर राहायला पाहिजे. 61 ला 4 ने भागल्यानंतर जी बाकी राहते तीच बाकी x ला 4 ने भागल्यानंतर राहिली पाहिजे. आता x ला 4 ने भागले 15 चोक 60 एक बाकी राहते. मग आता एक बाकी या पर्यायी कोणामध्ये राहते ते बघू आपण. त्यासाठी पर्याय तपासू. 23 ला 4 ने भागले 4 पंचे 20 म्हणजे 3 बाकी राहते. 39 ला 4 ने भागले 4 9 36 म्हणजे 3 बाकी राहते. 43 ला 4 ने भागले 4 गुणिले 10 40 3 बाकी राहते. आणि 49 ला 4 ने भागल्यानंतर 4 गुणिले 12 48 एक बाकी राहते. म्हणजे 49 नोटा 500 रुपयाच्या असू शकतील. हा पर्याय बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 200 अंश आहे तर त्या कोनाचे माप किती? पर्याय 35,
45 अंश, 55 अंश, 65 अंश. समजा त्या कोणाचं माप x मानू, तर पूरक कोणाचं माप 90 वजा x होईल. कोटी कोणाचं माप 180 वजा x होईल. दोघांची बेरीज 200 आहे, म्हणजे 90 वजा x अधिक 180 वजा x बरोबर 200. 90 आणि 180 270 वजा 2x बरोबर 200. हे समीकरण सोडूया. 200चं भाषांतर केलं, 270 वजा 200 बरोबर 2x. म्हणून 2x बरोबर 270 70 गेले 70, म्हणून x बरोबर 35. म्हणून त्या कोणाचं माप 35 अंश. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 98 आणि 99 साठी आपल्याला एक आलेख दिलाय. या आलेखावरून आपल्याला वाचन करून त्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. तर ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थीची उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे? पर्याय 11,1/9, 10, 12,1/2, 88,8/9. तर यामध्ये ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती आपल्याला 90 दिलेली आहे. ऑगस्ट महिन्याची उपस्थिती 80 दिसते, म्हणून येथे वाढ झाली 10. 10 वाढ झाली, ही 10 वाढ 80 वर झाली, म्हणून शेकडा वाढ 10/80 गुणिले 100, म्हणजे 100/8. ते तर 12.5, म्हणजे 12,1/2. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न 99. किती महिन्यात विद्यार्थ्याची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे? 1, 2, 3, 4. त्यामुळे 5 महिन्याची उपस्थिती बघून त्यांची सरासरी काढावी लागेल. सरासरी म्हणजे 5 महिन्याच्या उपस्थितीची बेरीज भागिले 5. जूनमध्ये उपस्थिती 60, जुलैमध्ये 75, ऑगस्टमध्ये 80, सप्टेंबरमध्ये 65 आणि ऑक्टोबरमध्ये 90. यांची सरासरी 60 अधिक 75 अधिक 80 अधिक 65 अधिक 90 भागिले 5. ते तर 370/5 म्हणजे 74. आता फक्त जून आणि सप्टेंबर यांची उपस्थिती 74 पेक्षा कमी आहे, बाकी सगळ्यांची 74 पेक्षा जास्त आहे. म्हणून 2 महिन्यांची उपस्थिती सरासरीपेक्षा कमी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 100. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? पर्याय 14, 13, 12, 11. आपल्याला माहितीये n वी त्रिकोणी संख्या ही n गुणिले n अधिक 1/2 अशी असते. आता क्रमाने येणारे पहिल्या त्रिकोणी संख्या आपल्याला माहिती आहेत. पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी 3, तिसरी 6 आणि चौथी 10. 10 या त्रिकोणी संख्येचा आपला 8वी संख्या मोजायची. 10 ही चौथी संख्या आहे, म्हणून त्यानंतर 8वी त्रिकोणी संख्या म्हणजे आपल्याला 12वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे आणि तिचा पाया विचारलेला आहे. 12वी त्रिकोणी संख्या आपल्याला मिळते T12 बरोबर 12 गुणिले 13/2 78. 78 ही संख्या 12वी संख्या आहे, म्हणजे 10व्या संख्येनंतर 10 या त्रिकोणी संख्येचा येणारी 8वी संख्या आहे आणि हिचा पाया 12 असेल. Tn बरोबर n गुणिले n अधिक 1/2 या संख्येमध्ये n हा पाया असतो, म्हणून याचा पाया 12, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 101. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुराची संख्या 2/3 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसाची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? 1/4 पट, 3/4 पट, 1.5 पट आणि 2/3 पट. मित्रांनो, काम बरोबर मजूर गुणिले दिवस हे सूत्र आपण वापरतो. यावरून काम तेच आहे, एकच काम मजूर करतायत, म्हणून दिवस आणि मजूर हे एकमेकाच्या व्यस्त चलनामध्ये आहेत, म्हणून मजुराची संख्या वाढल्यास दिवसांची संख्या तेवढीच कमी होईल. हे व्यस्त प्रमाण असल्यामुळे मजुराची संख्या 2/3 पट जर केली तर दिवसाची संख्या 3/2 पट होईल. आपल्याला व्यस्त करावा लागतो, अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करावा लागतो. 3/2 पट म्हणजेच 1.5 पट, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न 102. रोमन संख्येच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता? m/c, xv गुणिले iv, xc अधिक x, d वजा cd. d वजा cd हे आपल्या रोमन संख्येमध्ये लिहिता येत नाही. cd अशा पद्धतीने आपण लिहित नसतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 103. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन होता.
तर आणखी 1.5 तासांत त्या दोन्ही काठात किती अंशाचा कोन होईल? 40 अंश, 45 अंश, 150 अंश, 165 अंश. मिनिट काटा 12वर असताना 90 अंशाचा कोन झाला, म्हणजे घड्याळामध्ये त्यावेळी एक तर 3 वाजलेले असतील किंवा 9 वाजलेले असतील. 1.5 तासानंतर ती वेळ होईल 3 नंतर, म्हणजे 1.5 तास म्हणजे 4:30 असतील, किंवा 9 नंतर 1.5 तास म्हणजे 10:30 वाजतील. आता 4:30 वाजता मिनिट काटा किती वेळ अंश करतो ते बघूया. 4:30 वाजता मिनिट काटा 30 गुणिले 6 म्हणजे 180 अंश अंशातून फिरतो, आणि तास काटा 4.5 4.5 गुणिले 30 म्हणजे 135 अंशातून फिरतो. तो कोण तयार होतो? 180 वजा 135 म्हणजे 45 अंश. 10:30 वाजता मिनिट काटा 30 गुणिले 6 म्हणजे 180 अंशातून फिरेल, तर तास काटा 10:30 गुणिले 30 म्हणजे 315 अंशातून फिरेल. त्याच्यात कोण तयार होईल? 135 अंश. आता आपल्याकडे दोन पर्याय आलेत, 45 अंश आणि 135 अंश. परंतु 135 अंश हा पर्यायामध्ये दिलेला नाही, 45 अंश दिलेला आहे, म्हणून त्यावेळी 45 अंशाचा कोन होईल. हा पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. 104. खालील आकृतीबंधात चौकोनाच्या जागी असणारी संख्या कोणती? 15, 26, 35, 50, 63, चौकोन 99. पर्याय 80, 81, 82, 83. आता फरक पहिल्यामध्ये 15 आणि 26 11चा फरक आहे, 26 आणि 35 9चा फरक आहे, 35 आणि 50 15चा फरक आहे, 50 आणि 63 मध्ये 13चा फरक आहे, आणि 63 आणि अंश चौकोन याचा फरक आपल्याला काढता येत नाही, आणि इथलाही फरक आपल्याला काढता येत नाही. तर फरक दिला 11, 9, 15, 13. 11, 9 याच्यात 2चा फरक आहे, 15, 13 याच्यात 2चा फरक आहे, म्हणून पुढचा येईल 19, 17. पुढचा फरक येईल 19, 17. तर 63 अधिक 19 बरोबर 82 होतात, आणि 99 वजा 82 होतात, म्हणून ती संख्या 82 आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 105. 88 सेमी परी असणाऱ्या वर्तुळातील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृती बाजू किती सेंटीमीटर असेल? 14 वर्गमुळात 2 14, 7 वर्गमुळात 2 7. आता वर्तुळाचा फरक 88 सेंटीमीटर आहे, म्हणजे 2 पाय आर बरोबर 88. 2 गुणिले 22/7, पायची किंमत 22/7 असते. आर बरोबर 88, म्हणजेच आर बरोबर 88 गुणिले 7/44. तिथं 2 गुणिले 7 म्हणजे 14 सेंटीमीटर. व्यास 2 आर असतो, म्हणजे 2 गुणिले 14 28 सेंटीमीटर. आंतरलिखित चौरसाचा कर्ण हा व्यास असतो, तो व्यास 28 सेंटीमीटर, म्हणजे चौरसाचा व्यास 28 सेंटीमीटर. आणि चौरसाची बाजू आपला कर्ण भागिले वर्गमुळात 2 मिळते, म्हणजे 28 भागिले वर्गमुळात 2 बरोबर 28 गुणिले वर्गमुळात 2 भागिले 2, येतं 14 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 106वा प्रश्न. प्रत्येकी 1.75 सेमी समान मापाचे तुकडे करण्यासाठी 19.25 मीटर लांबीची दोरीची दोन्ही टोके जुळवली, तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? 6, 5, 10, 11. दोरीची एकूण लांबी 19.25 मीटर. अर्धा भाग केला तर 19.25 भागिले 2 बरोबर 9.625 मीटर. आता 9.625 मीटर याचे प्रत्येकी 1.75 मीटरचा भाग करायचा, म्हणजे आपण 9.625 ला 1.75 ने भागलं तर ते येतं 5.5. 5.5 म्हणजे 5 ठिकाणी कापावं लागेल, किंवा पुढचा एक भाग तयार नवीन भाग तयार होईल, म्हणजे 5 ठिकाणी कापावं लागेल. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 107वा प्रश्न. एका संख्येस 5, 11, 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते, तर ती संख्या खालीलपैकी कोणती असू शकेल? 660, 1984, 1316, 2636. प्रश्न 107. एका संख्येस 5, 11 आणि 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी 4 बाकी उरते, तर ती संख्या
खालील पर्यायापैकी कोणती असू शकेल? पर्याय 660, 1984, 1316, 2636. त्यासाठी आपण यांचा लसावी काढावा लागेल. 15चे अवयव 5 गुणिले 3, 11चे अवयव 11 गुणिले 1 आणि 12चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3. त्यांचा लसाव येतो 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 11, तो येतो 660. बाकी 4 राहते म्हणून 660 ला 1 ने गुणलं आणि त्यात 4 मिळवले 664. हा पर्याय नाहीये. दुसरं 660 ला 2 ने गुणलं 1320 आणि त्यात 4 मिळवले 1324, तोही पर्याय नाहीये. तिसरं 660 गुणिले 3 1980 आणि त्याला 4 मिळवले 1984, हा पर्याय क्रमांक 2 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न नंबर 160, 6.5 वजा 3.3 वजा 2.5 गुणिले 2.25 गुणिले 0.25 गुणिले 3.2 भागिले 1.8 अधिक 1.4 गुणिले 6.5 वजा 3.3 वजा 2.25 अधिक 0.25 गुणिले 4.25 वजा 1.75 बरोबर किती? पर्यायात 1, 0, 2.5, 3.2. आता दिलेली पदावली जी तिचं आपण सोपं रूप दिलं तर पहिल्या कंसामध्ये 6.5 मधून 3.3 आणि 2.5 मध्ये गेले 0.7 राहतात. दुसऱ्या कंसामध्ये तिघांची बेरीज केल्यानं 5.7 येते. छेदस्थानच्या पहिल्या कंसाची बेरीज 3.2, दुसऱ्या कंसाची बेरीज 3.2, वजाबाकी दुसऱ्या कंसाची वजाबाकी 3.2, तिसऱ्या कंसाची बेरीज 2.5 आणि या चौथ्या कंसाची वजाबाकी 2.5, म्हणजेच 0.7 गुणिले 5.7 भागिले 3.2 गुणिले 3.2 अधिक 2.5 गुणिले 2.5. आता ए वर्ग वजा बी वर्ग सूत्र आहे ए वजा बी आणि ए अधिक बी. त्या पद्धतीने 3.2 अधिक 2.5 आणि 3.2 वजा 2.5 ते तर 0.7 गुणिले 5.7 भागिले 5.7 गुणिले 0.7. अंशस्थानी छेदस्थानी समान अंक असल्यामुळे भागाकार 1 येतो, म्हणून पर्याय क्रमांक 1. 109, एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर व रुंदी 42 मीटर आहे. मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील तर मैदान वगळता उर्वरित जागेचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल? पर्याय 2135, 3850, 2352, 1498. मैदानाची लांबी 56, रुंदी 42. आयताच्या चारही शिरोबिंदू वर्तुळाच्या परिघावर आहेत, म्हणजे आयत हा वर्तुळात अंतर्लिखित आहे, म्हणून आयताचा कर्ण हा वर्तुळाचा व्यास असेल. कर्ण करू आपण वर्गमुळात 56चा वर्ग अधिक 42चा वर्ग वर्गमुळात 3136 अधिक 1764 ते तर वर्गमुळात 49 ते 70 मीटर, म्हणजे आयताचा कर्ण 70 मीटर आहे, म्हणून वर्तुळाचा व्यास 70 मीटर आहे आणि त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते, म्हणून वर्तुळाची त्रिज्या 70 भागिले 2 बरोबर 35 मीटर. त्यामुळे आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं पाय आर वर्ग म्हणजे 22/7 गुणिले 35 गुणिले 35 ते येतं 22 गुणिले 5 गुणिले 35, हे 3850 चौरस मीटर. मैदानाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 56 गुणिले 42 ते तर 2352 चौरस मीटर. आता आपल्याला मैदानाचं क्षेत्रफळ सोडून उर्वरित बागेचं क्षेत्रफळ काढायचं आहे, तर ते क्षेत्रफळ येतं 3850 वजा 2352 बरोबर 1498 चौरस मीटर, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 110, सविताचे मासिक वेतन रुपये 10,000 असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/4 पट आहे. वेदिकाचे मासिक वेतनाची रक्कम आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर सविता आणि आशिया यांच्या मासिक वेतनातील फरक किती रुपये आहे? 6,000, 4,000, 3750, 2,000.
आता सविताचं मासिक वेतन 10,000 आहे. सविताचे वेतन हे वेदिकाच्या वेतनाच्या 1/4 पट असून आहे. म्हणून वेदिकाचे वेतन 10,000 भागिले 1/4 1.25 हे तर 8,000 रुपये. वेदिकाचं वेतन 8,000. वेदिकाचे वेतन आशियाच्या वेतनाच्या दुप्पट आहे. म्हणून आशियाचे वेतन 8,000 भागिले 2 4,000. आता आशियाचे वेतन 4,000, सविताचे वेतन 10,000. म्हणून सविता आणि आशिया यांच्या वेतनातील फरक 10,000 वजा 4,000 बरोबर 6,000. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 111. काही मुलांना प्रत्येकी 18 वया वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 24 वया वाटल्या, तेव्हा 150 वया कमी पडल्या. तर त्या मुलांची संख्या किती? 18, 28, 22, 25. समजा मुलांची संख्या x मानू. 18 वया वाटल्या असत्या तर त्या 18x वया लागल्या असत्या. 24 वया वाटल्या म्हणून 24x लागल्या. तर 24x वजा 18x बरोबर 150 वया एवढा फरक पडला. 24x वजा 18x बरोबर 150. म्हणून 6x बरोबर 150. म्हणून x बरोबर 150 भागिले 6 ते येतं 25. म्हणून मुलांची संख्या 25 असेल. पर्याय क्रमांक 4. शेजारील आकृतीत चौकोनांची संख्या किती? 6, 8, 10, 12. या आकृतीचं बारकाईने निरीक्षण केल्यास 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हा मोठा 8 असे 8 चौकोन तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 113. 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? पर्याय 10, 8, 6, 4. आता 56चे भाजक आपल्याला शोधावे लागतील. 56 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. भाजकांची संख्या ही 2, 2, 3 वेळा आहे म्हणून 3 अधिक 1 आणि 7 1 वेळा आहे म्हणून 1 अधिक 1. म्हणजे भाजकाची संख्या 3 अधिक 1 गुणिले 1 अधिक 2 1 म्हणजे 4 गुणिले 2 8. 8 भाजक येतील. म्हणून 56, 28, 28, 14, 14, 14, 14, 8, 8, 7 वेळा, 7, 7, 8 वेळा, 4, 4, 14 वेळा, 2, 2, 28 वेळा, 1, 1, 56 वेळा असे 8 प्रमाणे ही संख्या 8 वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. इथे पुढचे करायची गरज नाही, फक्त भाजकांची संख्या शोधली की आपल्याला 8 हा पर्याय मिळून जातो. 114. 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? 2500, 2475, 2350, 2530 आणि 2430. 2 अंकी समसंख्या किती? 10, 12, 14 अशा 98 पर्यंत आहेत. ही एक समांतर श्रेणी आहे. त्यातील पहिलं पद 10 आहे, शेवटचं पद 98 आहे आणि पदांची संख्या n आपल्याला काढावं लागेल. त्यात शेवटचं पद वजा पहिलं पद भागिले 2 अधिक 1 हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल. तर ते 98 वजा 10 भागिले 2 अधिक 1 म्हणजे 45 येईल. ते म्हणजे पदांची संख्या 45 आणि मग त्यांची बेरीज येईल n कंसात a अधिक l भागिले 2 म्हणजे 45 गुणिले 10 अधिक 98 भागिले 2, 45 गुणिले 108 भागिले 2, 45 गुणिले 54 ते येतं 2430. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 115 प्रश्न. 9 व 49, 11 व 111, 49 व 247, 21 व 85 आणि 12 व 33 यापैकी समूळ संख्यांच्या जोड्या किती? 5, 3, 2, 4. आपल्याला माहिती समूळ संख्यांचा मसावी 1 असतो. आता 9 3चा वर्ग आहे, 49 7चा वर्ग आहे, 9 आणि 49 यांचा मसावी 1 येईल. म्हणून समूळ संख्या आहे 111. आपल्याला 3 गुणिले 37 लिहिता येईल, 11 1 गुणिले 11 लिहिता येते. म्हणून त्यांचे समूळ संख्या आहे, त्यांचा मसावी 1 आहे. 19 आपल्याला 19 गुणिले 1 लिहिता येईल, 227 13 गुणिले 19 लिहिता येईल. म्हणून यांचा मसावी 19 येईल. म्हणून ही समूळ संख्या नाही. 21 आणि 85
आपल्याला 3 गुणिले 7 आणि 5 गुणिले 17 असं लिहिता येतात, म्हणून त्यांचं एक मसावी 1 येईल, समूह संख्या आहे. आणि 12 2 गुणिले 2 गुणिले 3 लिहिता येईल, 33 3 गुणिले 11 लिहिता येईल, म्हणून यांचा मसावी 3 येईल. ही सहमूळ संख्या नाही, म्हणून सहमूळ संख्या एकूण 3 आहेत. एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? बुधवार, शुक्रवार, गुरुवार, शनिवार. महाराष्ट्र दिन 1 मेला असतो, शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. आपण या 2 दिवसातील दिवसांची संख्या मोजूया. मे मध्ये 31 वजा 1 म्हणजे 30 दिवस, जून मध्ये 30 दिवस, जुलैचे 31, ऑगस्टचे 31 आणि सप्टेंबरचे 5 असे दिवस आहेत. एकूण दिवस 127 झाले. 127 ला आपण 7 ने भागलं तर 18 गुणिले 7 अधिक 1 असं आपल्याला म्हणतात. म्हणजे 1 बाकी राहते. 127 ला 7 ने भागल्यानंतर 18चा भाग जातो आणि 1 बाकी राहते. 18 साली 126, 1 बाकी राहते, म्हणून 1 दिवस आपल्याला पुढे घ्यावा लागेल. म्हणून महाराष्ट्र दिन शुक्रवारी होता, म्हणून शिक्षक दिन शनिवारी येईल. पर्याय क्रमांक 4. 117 विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला किंवा 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सचिनला किंवा सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनाला दिली असेल तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल? वेद, आलोक, सानिया, विना. आता आपल्याला त्या रकमेचे पट काढायचे. 7/18 जर 7 ला 8 मिळालं 0.388 येतात. 2/5 म्हणजे 0.4 येतं. 3/8 म्हणजे 0.375 येतं. 6/11 म्हणजे 0.54 येतं. आता याच्यात सर्वात कमी 0.375 3/8 पट. 3/8 पट ही सानियाला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 118 आयत हा टिंबटिंब असतो. हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य असणाऱ्या बाबी खालील कोणत्या? समांतरभुज चौकोन, काटकोन चौकोन, समभुज चौकोन. या तिघांपैकी कोणत्या बाबी बरोबर आहेत? आयत हा समांतरभुज चौकोन तसेच काटकोन चौकोन सुद्धा असतो, परंतु समभुज चौकोन असतोच असं नाही, म्हणून समभुज चौकोन नसतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि अ आणि ब फक्त हे बरोबर आहे. 119 1 पुन्हा 1/2 अधिक 5/8 वजा 1/4 गुणिले 0.24 बरोबर किती? 1 पुन्हा 1/2 अधिक 5/8 वजा 1/4 गुणिले 0.24 बरोबर 1.5 अधिक 2/8 5/8 वजा 2/8 3/8 गुणिले 24/100. 8 त्रिक 24, 3 त्रिक 9 भागिले 100 0.09. 1.5 अधिक 0.09 बरोबर 1.59 म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 120 शेजारील घटनेवरून तयार होणाऱ्या इष्टिकाची ती आकाराच्या पेटीच्या एच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? आता याचा आपण जर फोल्ड केलं तर ईच्या समोर एफ येईल, बीच्या समोर डी येईल आणि एच्या समोर सी येईल. आपल्या एच्या विरुद्ध पृष्ठावर विचारलंय, म्हणून सी हा आहे तिथे येईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करण्यासाठी आपण ज्ञानराजा मॅथमॅटिक्स अकॅडमी सोबत राहूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबा. चॅनलला त्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी बेल बटन दाबण्यास विसरू नका, जेणेकरून आपणास या चॅनलवरील अपलोड होणाऱ्या व्हिडिओची माहिती त्वरित मिळेल. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.